यांच्याबद्दल म्हणण्यात येतं झाले बहु, अरे होती नाही बहु, पण याची समहार जगाच्या पाठीवर अनेक राजी आले. ऐकलं, समाजाला हलवलं, लढवलं, पिळवलं, रडवलं, छळवलं, माय बहिणीवरती अत्याचार बलात्कार केले. अरे असे राजे आले आणि केले. पण शिवरायांचा जन्म महाराष्ट्रात झाला. अत्याचार करणारे राजे आले आणि गेले. पण ती स्त्री कोणत्याही जाती धर्माची असो, तिला आई आणि बहीण मानणारा जगाच्या पाठीवरला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजीराजे प्रत्यक्ष भगवान शिवजींचा दुसरा अवतार छत्रपती शिवाजी महाराज. आणि कदाचित शिवाजीराजे देव नाहीत गे बाबा, कदाचित शिवाजी महाराज देव नाहीत, पण देवळातला देव त्यांच्यामुळे देवळात सुरक्षित आहे ते शिवाजी महाराज देवापेक्षाही कमी नाही. इथे जन्माला येण्यासाठी भाग्य लागतं. पवित्रते गुण पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतील. अरे आजच्या काळामध्ये देखील अशी काही माणसं तयार होतात की उपजतात त्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा आणि शिवरायाच्या भक्तीचं अधिष्ठान असतं. जी ध्येयवेळी असतात तीच माणसं इतिहास घडवतात. शिवाजी महाराज ध्येयानं प्रेरित झाले म्हणून बालगोपाळांना जवळ करून वयाच्या 16व्या वर्षी पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात रायरेश्वर अभिषेक केला. स्वराज्याची प्रतिज्ञा केली. मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नाही, कसा जगला याला महत्व आहे. दिसायला कसा आहे याला महत्व नाही, असायला कसा आहे याला महत्व आहे. एक लक्षात घ्या, शिक्षणानं माणूस शिक्षित होतो नाही. दादांच्या शिक्षणाबद्दल काय म्हणून बोलतो.